UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणात, माथे फिरूने संविधानाची विटंबना केल्यानंतर जाळपोळ। परभणीमध्ये इंटरनेट सेवा बंदसह जमावबंदीचेही आदेश। परभणीमध्ये कृत्य माथे फिरूने केल्याची गिरीश महाजन यांची माहिती। माथे फिरूला अटक केली असून सामाजिक सलोखा बिघडेल असं कृत्य न करण्याचं महाजनांचं आवाहन। प्रकाश आंबेडकरांकडून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन, तर संविधानाचा अपमान करणाऱ्या मागे कोणी सूत्रधार आहे का, रामदास आठवले यांचा सवाल। बीडमध्ये व्यापाऱ्यासह सामान्य लोकही दहशतीत, वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणत असल्याचा दावा, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। मसाजोग हत्या आणि परळी व्यापारी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी। दोन्ही घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। निकाल लागून 20 दिवसांनंतर सुद्धा महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण हे ठरत नाही, गुन्हेगारीच्या घटनांवरून राज्यातली कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची संजय राऊतांची टीका। खाती वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अजितदादा दिल्लीमध्ये दाखल। काल फडणवीस शिंदे अजित पवारांच्या बैठकीनंतर दिल्लीमध्ये शहांसोबत मंत्रिमंडळावर चर्चा, तर शिंदेंच्या दिल्ली वारीबाबत सस्पेन्स कायम। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। फडणवीसांच्या दिल्लीमधल्या बैठकीनंतर राज्यामध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। काही खात्यांवरून महायुतीमधला समन्वय नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा। अद्याप भाजपचीही यादी फायनल नाही, तर येत्या 1 ते 2 दिवसात विस्तार होणार असल्याचा शिरसाटांचा दावा। भाजप महाराष्ट्रामध्ये पुन्हा मिशन लोटस राबवण्याची शक्यता। महाविकास आघाडीमधील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती, तर भाजपत येणाऱ्यांचं स्वागत करणार असल्याचं बावनकुळेंचं विधान। आमचे खासदार आमच्या सोबतच, बाकी बोलण्याचं कारण नाही, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। तर ऑपरेशन लोटस नाही, तर भाजपचं ऑपरेशन डर, राऊतांचा निशाणा। नाराजी रोखण्यासाठी शिंदे गटामध्ये इच्छुकांना 2.5 वर्ष मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेला 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड, गुलाबराव पाटील, केसरकर यांच्या नावाला शिंदेंच्या काही नेत्यांकडून विरोध असल्याची माहिती। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी। महाविकास आघाडी ईव्हीएम निकालाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, तर ईव्हीएमवर बोलणं हा विरोधकांचा खोटारडेपणा असल्याची बावनकुळेंची टीका। विरोधी पक्षनेत्यासाठी अद्यापही कुठला अर्ज नाही, राहुल नार्वेकरांची माहिती। तर अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय होईल, राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेमधील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू। आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र, 12,000 अर्जांची छाननी बाकी असल्याची माहिती। आदिवासी समाजातील महिलांना वगळता 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी। सीएसएमटी परिसरामध्ये बेस्ट बसच्या चाकाखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू। दुचाकीची धडक बसल्यामुळे पादचारी रस्त्यावर पडून बस खाली आल्यामुळे अपघात। रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव कारनं उडवलं, तरुणाचा जागीच मृत्यू। भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद। साताऱ्यामध्ये जामीन देण्यासाठी 5 लाखांची मागणी। 3 जण एसीबीच्या जाळ्यात। सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल। सिडकोच्या सिलेक्ट माय होम योजनेमधील लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरासाठी अर्ज करता येतील। आतापर्यंत 1 लाख विक्रमी अर्ज। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।